गंगापूर संभाजीनगर जिल्ह्यातील तहसील कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गाडे जळगाव येथील गट क्रमांक 390, 390/2 आणि 390/3 मधील फेरफार क्रमांक 3097, 3095 आणि 3096 मंजूर करण्याचे आदेश संभाजीनगर जिल्ह्यातील तबादला झालेले तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली आहे. संभाजीनगरात महसूल नियमांचं उल्लंघन झाल्याचा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि आर्थिक व्यवहारातून फेरफार मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात गाडे जळगाव येथील गणेश देवीदास राऊत यांनी महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केलाय. माझं नाव गणेश देवीदास राऊत. मी राहणार गाडे जळगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर येथे रहिवासी असून आमची वडलीपुराची जमीन समाज क्षेत्र जमीन ही गाडे जळगाव इथे आहे. त्यामध्ये ते काकांनी ही समाज क्षेत्र आम्हाला न सांगता विक्री केली. ते आम्हाला कळाल्यास मी तहसीलदार तसेच तलाठी साहेब यांना पत्र अर्जही केला, तरी त्याच्यात काही कारवाई झाली नाही आणि त्यांनी फेर मंजूर केला. तरी ही रजिस्ट्री रद्द करण्यात यावी. हा फेर रद्द करण्यात यावा, नसता आम्ही आंदोलन करण्यात येईल.